अगदी निसर्गातल्या सगळ्याच गोष्टींचं पूजन करतो आपण. झाडांची पूजा होते, अगदी तुम्ही म्हणणार दगडांची सुद्धा पूजा होते. जसं आपण नदी किनारी जर गेलो तर या श्रावणाच्या आधीच आषाढ महिन्यामध्ये आपण नदीच्या शेजारी जे काही दगड ज्यांना आपण शेंदूर लावून एक देवाचा दर्जा देतो आणि त्यांची पूजा करत असतो. वटपौर्णिमा असते तेव्हा आपण वडाच्या झाडांना स्त्रिया फेरा घालतात. एका प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करतो. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टींचं पूजन केलं जातं, त्यांना सन्मान दिला जातो. ही खूप अतिशय सुंदर गोष्ट आहे आपल्या संस्कृतीतली. परंतु त्याच्या मागील बरेचशी कारणं आपल्याला माहिती नसतात कधीच. अनेक कारण आहेत. आता नागपंचमी हा सण सुद्धा भारतातल्या सगळ्याच कान्याकोपऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. श्रावण महिना आला की सणांची रेलचेल सुरू होते आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी असतो. आता त्या सणाच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, नागपंचमी. म्हणजे नाग हा एक प्रकारचा साप आहे आणि त्याची पूजा आपण या दिवशी करत असतो. विद्यार्थ्यांनो, जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली त्यानंतर हजारो लाखो वर्ष या पृथ्वीवरती पाऊस पडला आणि पहिला सजीव जो पाण्यात निर्माण झाला तो कोणता? साप. डायरेक्ट साप, अमिबा. कोणता सजीव निर्माण झाला? अमिबा. आणि या एकपेशीय अमिबापासून पुढे असंख्य प्रकारचे प्राणी निर्माण होत गेले. असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे, काही जमिनीवर चालायला लागले, काही आकाशात उडायला लागले, काही पाण्यातच राहिले. अशातच वेगवेगळ्या प्राण्यांची निर्मिती झाली आणि त्याच्यात प्राण्यांच्या या निर्मिती क्रमामध्ये सापांची निर्मिती झालेली आहे असे वैज्ञानिकांचं मत आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टींमधून पाहिलं असेल किंवा चित्रपटांमधून बघितलं असेल की अजस्र साप या पृथ्वी तलावरती आधी होते. जसे ॲनाकोंडा, बऱ्याच जणांनी तो चित्रपट बघितलाय का? ॲनाकोंडा किती मोठा साप दाखवलेला की ज्यामध्ये अगदी डायनासोराच्या आकाराचे साप त्या काळी होते. आणि मग हळूहळू ती ॲनाकोंडाची प्रजाती जी आहे ती विलुप्त होत गेली आणि आता फक्त ॲनाकोंडा जातीचे साप आहेत, परंतु तसे अजस्र मोठे साप पृथ्वी तलावरती पाहायला भेटत नाही. मग या नागपंचमीचं वैशिष्ट्य काय आहे? सापांबद्दल बरेचसे कुतूहल मानवी मनामध्ये नेहमी होत असलेलं आहे आणि या सापांच्या बद्दल अनेक राजे होऊन गेले. नागराजे, हे 5 नागराजे या भारतामध्ये होते आणि या 5 नागराजांचं वैभव, त्यांचं राज्य या भारतामध्ये काही काळात होतं. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला नाग लोक, बऱ्याचशा लोकांचे आडनाव नागावरून आहे. बघा तुम्ही, म्हणजे हे नागराजांचे राज्य या देशामध्ये होतं आणि तिथून या नागराजांची पंचमी, त्याच्यातनं नागांची पूजा करण्याची प्रथा या पुढे सुरू झालेली आहे. आता नाग म्हटलं, साप म्हटलं की सगळ्यात जास्त भीती मला तरी वाटतं मुलींनाच वाटते. एका वेळेस मुलं तरी पुढे जातील सापाला पकडायला, बघायला तरी जातील. मग साप निघालाय बा एवढं जरी ऐकलं तरी 10 पोरी असेच निघून पळून जातील. बरोबर आहे की नाही? तर सापाबद्दल भरपूर भीती आपल्या मनामध्ये आहे. तर आज आपण सापांबद्दल जाणून घेणार आहोत या नागपंचमीच्या निमित्ताने. तसं पाहायला जर गेलं तर विविध पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या प्रजातीचे साप आपल्याला पाहायला मिळतात. काही साप जंगलांमध्ये आहेत, काही साप मानवी वस्तींमध्ये आढळतात, काही साप पाण्यातील आहेत, काही साप वाळवंटात सुद्धा आहेत, काही अतिदुर्गम आहेत जे आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. परंतु विशेष करून जर आपण भारताची परिस्थिती बघितली तर या आपल्या भारतीय उपखंडामध्ये, आशिया खंडामध्ये जवळजवळ 8 प्रकारचे विषारी साप आपल्याला पाहायला मिळतात. किती प्रकारचे? 8. सगळेच साप विषारी नसतात. सगळ्यात प्रथम एखाद्या वेळेस व्यक्तीला साप चावला की तो मेलाच असं गृहीत धरलं जातं आणि बऱ्याचदा विषारी साप नसला तरी लोक का मरतात हे पण आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपण लक्षात घ्या की या 8 विषारी सापांपैकी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4च विषारी साप आढळतात. त्याच्यात सगळ्यात जास्त आढळणारा जो असेल तो आहे नाग, ज्याच्या फण्यावरती 10चा असा आकडा असतो. बघितलाय तुम्ही चित्रांमधून? कोणी असं प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी बघितलंय का ओरिजिनल नागाला? छान. अरे वा, बऱ्याच मुलींनी बघितलेलं आहे. व्हेरी गुड. तर असा 10चा आकडा असतो. बघितलाय तुम्ही? त्याची फण असेल. दुसरा आहे घोणस. कोणता आहे? घोणस. हा सुद्धा अत्यंत विषारी साप आहे, घोणस. तिसरा आहे फुरसे. कोणता आहे? फुरसे.
आणि चौथा आहे मण्यार. कोणता आहे? मण्यार. हे 4 जातीचे जे साप आहे अत्यंत विषारी साप आहे. म्हणजे यांच्या चावा घेतल्याने मनुष्याचा मृत्यू होतो जर वेळीच उपचार झाला नाही तर. आता आपल्या मालेगावमध्ये बऱ्याच वेळा साप निघतात. 2 महिने अगोदर जर तुम्ही बातमी ऐकली असेल किंवा पेपरात वाचलं असेल तर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर जे नर्सिंग कॉलेज आहे त्या नर्सिंग कॉलेजमध्ये नाग जातीचे 2 साप, एक साप नाग आणि नागिन 2 आढळले होते आणि त्यांची अंडी पण त्या ठिकाणी सापडली होती. वाचली का ती बातमी? बघितली का तुम्ही? कोणी बघितली होती का? नाही. बरं, म्हणजे तुम्ही पेपर बघत नाही बॉस शक्यतो असं वाटतं मला. तर दिनकर किंवा बालेकिल्ला पेपर लावा. म्हणजे काय होईल की आपल्या मालेगावमध्ये कोणकोणत्या घटना घडतात किमान चांगल्या सामान्य ज्ञानाच्या गोष्टी तरी तुम्ही वाचल्या पाहिजेत. आता तुम्ही 5वीला आले की नाही, 5वी ते 10वी पर्यंत या गोष्टी तुम्ही वाचल्या पाहिजे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपल्या मालेगावात अनेक सर्पमित्र आहेत. नितीन पेंटर आहे, बंडू माहेश्वरी आहेत, बरेचसे अजून नवीन मुलं जे साप पकडतात त्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी ते 2 नाग आणि नागिन पकडले. तर आता सापाबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी भीती असते, कुतूहल असतं, कारण तो साप प्राणीच तसा आहे. आता सापाबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो जेणेकरून सापाची भीती तुम्हाला वाटणार नाही. खरं तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तुम्ही म्हणणार सर कसं काय? तर बघा, शेतीमध्ये जे उंदीर किंवा घुशी असतात जे शेतमालाचं खूप नुकसान करतात, हे उंदीर आणि घुशींना खाण्याचं सगळ्यात मोठं काम जे जर कोणी करत असेल तर ते साप करतात. किडूक आणि उंदीर खाण्याचं काम जे आहे ते साप. म्हणून सापाला शेतकऱ्याचं मित्र म्हटलं जातं. म्हणून सापांपासून आपल्याला भीती बाळगायची नाही तर सापापासून आपल्याला सावधानता बाळगायची आहे. आता सापाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही की सापाला कानच नसतात. सापाला कान नाही. तुम्ही म्हणणार सर तो जो मदारी असतो किंवा गारुडी असतो तो जेव्हा ती पिपाणी वाजवतो साप का बरं नसतो? तसं जर राहिलं असतं तर लग्नांमध्ये डीजे वाजल्यानंतर साप नाचायला आले असतील. बरोबर आहे की नाही? किती सुंदर सुंदर गाणे लागतात. बरेचसे ते नागाचे ते गाणे लावून देतात तर बरेच नाग एकत्र झाले असते जर त्यांना ऐकू आलं असतं तर. याचा अर्थ सापाला कान नसतात आणि तो असा का फिरतो, असा का डोलतो? त्याचं मागचं कारण असं आहे की सापाला असं वाटतं की आपल्याला काहीतरी या व्यक्तीपासून धोका आहे आणि ती जी पिपाणी असते किंवा जी पुंगी असते त्या पुंगीच्या टोकाकडे तो साप बघत असतो. तुम्ही बघा, तो गारुडी जेव्हा ती पुंगी या बाजूला घेऊन जाईल तर नाग ह्याच बाजूला जाईल. जेव्हा तो गारुडी पुंगी या बाजूला घेऊन जाईल तर नाग त्याचा फणा या बाजूला घेतो. त्याला असं वाटतं की त्या पुंगीकडे त्याचं लक्ष आहे, मला काहीतरी या पुंगीपासून धोका आहे, म्हणून त्याचं लक्ष त्या पुंगीकडे असतं. तो नाचत नसतो. विशेष म्हणजे त्याला जर कानच नाही तर त्याला ऐकू येईल का बरं? ही एक खूप मोठी अंधश्रद्धा लोकांमध्ये आहे की पुंगी वाजल्याने साप बाहेर निघून येतात. तर आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सापाला पाय नसतात तरी तो जलद गतीने पळू शकतो. मग सापाला कसं कळतं की आपल्या सोबती कोणीतरी आहे किंवा जवळ कोणी येत आहे? तर त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की सापाची जी त्वचा आहे ती त्वचा खूप सेन्सिटिव्ह आहे. बघा, एखाद्या प्राण्याला समजा एखादा अवयव नसेल तर ती विशिष्ट गोष्ट निसर्ग त्याच्यामुळे जास्त देत असतो. एखाद्या मुलीला जर ऐकू येत नसेल, मुलाला ऐकू येत नसेल तर बघा त्याच्यामध्ये काहीतरी कला असते. तो पेंटिंग छान करतो. जे अंध मुलं असतात ते गायन खूप छान करतात. आपण बघतो एखादा अपंग पायाने अपंग असेल तर त्याच्यामध्ये दुसरी एखादी गोष्ट चांगली असते. तसं सापांची जी त्वचा आहे, जमिनीवर थोडं जरी असा हलका जरी आवाज किंवा काही स्पर्श झाला तर सापाला बऱ्याच अंतरापासून समजून जातं. त्या संवेदना त्याची त्वचा कॅप्चर करते आणि त्याच्या लक्षात येतं की काहीतरी येत आहे आणि म्हणून साप आपल्याला घाबरून पळतो. आपण सापाला घाबरतो, साप आपल्याला घाबरतो. दुसरी मोठी अंधश्रद्धा अशी की बऱ्याच स्त्रिया, बिचाऱ्या भोळ्या बावड्या स्त्रिया, आजच्या दिवशी त्या नागाला दूध घेऊन जातात. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, विज्ञानामध्ये साप हा कधीच दूध पित नाही. सापाला दूध ही गोष्टच आवडत नाही मुळात. तुम्ही म्हणणार सर आम्ही तर बघितलंय ते जे गारुडी येतात सापाला दूध पाजतात. तर त्याच्या मागचं कारण पण तुम्ही जाणून घ्या की हे जे गारुडे आहेत साप पकडणारे, या सापाला पकडून मॅडम 2 ते 3 दिवस ते उपाशी ठेवतात. त्या टोपलीमध्ये त्याला डांबून ठेवतात किंवा पिशवीमध्ये
आणि 2 ते 3 दिवस उपाशी असल्यामुळे ते काय करतात, ज्या दिवशी नागपंचमी आहे बरोबर त्याच दिवशी सापाला त्या ठिकाणी गर्दीत घेऊन जातात आणि मग त्याला इतकी प्रचंड भूक लागलेली असते की त्यावेळेस तुम्ही त्याला काहीही द्या तो खायला तयार असतो. म्हणून त्यावेळेस साप दूध पितो, नाहीतर विषारी नागांना दूध ही गोष्ट आवडत नाही. आता चौथी गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगतो की सगळे साप काही विषारी नसतात. आता तुम्ही दामन बघितले असेल, दामन बद्दल बऱ्याच आपल्यामध्ये अंधश्रद्धा आहे की दामन म्हशीला असं वेटोळं घालून घेते, म्हशीला मारून टाकते, दामनचा फटका खूप जोराचा असतो, तो फटका जर बसला तर माणूस मरून जातो. अशा बऱ्याचशा अंधश्रद्धा सापांबद्दल आहेत. दामन लांबीने खूप मोठी असते आणि खूप चपळ असते दामन, पण ती विषारी नसते. चावल्यानंतर रक्त निघतं, वेदना होतात, परंतु माणूस मरत नाही. आता विषारी साप चावलाय आणि बिनविषारी साप चावलाय हे कसं काय ओळखायचं बरं? एखाद्याला साप चावला पण तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे कसं ओळखणार तुम्ही? माहिती तुम्हाला कोणाला? हा बेटा सांग. नाही, पण आता अंधार आहे, समजा एखाद्याला साप चावून गेला, सापच पाहिला नाही आपण, त्याला कळालं की मला साप चावलाय, मग कसं काय लक्षात येईल आपल्याला तो विषारी आहे का बिनविषारी आहे? हा बेटा सांग. ठीक आहे, प्रयत्न छान केलाय बघा. एकंदरीत जर बिनविषारी साप चावला तर त्याचं चावल्याचं जे काही निशाणे असे 2 असतात, कारण सापाला समोर असे 2 असे वाकडे दात असतात समोर. जर सापाचं तुम्ही निरीक्षण केलं आणि ते प्रचंड घातक असतात ते दात, ते आपल्याला असे चावा घेतात. जर विषारी साप असेल तर चावल्याचं निशाण असं लंब वर्तुळाकार असतं, असं ओढलेलं असतं. आणि जर बिनविषारी असेल तर चावल्याचं निशाण पूर्ण गोल असतं. दुसरी गोष्ट, जर विषारी साप असेल तर एक 5 ते 10 मिनिटात त्याला चक्कर यायला लागतात, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, तोंडातनं फेस यायला सुरुवात होते आणि त्याला घाबरल्यासारखं होतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी साप विषारी जर असेल तर ते समजण्यासाठी, आणि बिनविषारी असेल तर गोल राऊंड होतं फक्त. आता साप विष कसा सोडतो? विषारी साप जेव्हा विषारी साप चावतो, सापाच्या दातात विष नसतं. बरेच लोक सांगतात की सापाचे दात विषारी असतात म्हणून त्याचे दात काढून घेतात. सापाच्या दातात विष नसून ज्या ठिकाणी दात असतात त्याच्यावरती त्याला एक विष ग्रंथी असते. जसं तुम्ही जर घरी गेले, आपल्या डोळ्यांच्या ह्या बाजूला 2 असे बारीक होल आहेत. जेव्हा आपण रडतो त्यावेळेस त्या होल मधून पाणी येतं, बरोबर? आपल्याला असं वाटतं डोळ्यातनं पाणी येतं, पण हे जे इथं छोटे छोटे बारीक छिद्र आहेत त्याच्यातनं पाणी येत असतं, बरोबर? तसं सापाच्या विषारी जी विष ग्रंथी आहे त्याच्यामध्ये विष असतं आणि ज्या वेळेस साप चावतो, चावल्याबरोबर सडनली 4-5 थेंब, आता साप किती चिडलेला आहे त्याच्यावर तो किती विष टाकेल याच्यावर. सापावर जर पाय पडून गेला आणि तो प्रचंड चिडलेला असेल तर तो जास्त विष फेकून देतो आणि त्याला असं वाटतंय की त्याला मोठा धोका नाही, चिडलेला नाही तर तो कमी विष फेकतो. ज्यावेळेस तो चिडलेला असेल, जास्त विष टाकलं त्याने विषारी सापाने, तर त्यावेळेस लवकर माणूस मरतो. म्हणून सापाचे दात का बरं काढून घेतात? दात जर काढले तर त्याला चावता येणार नाही आणि चावलं नाही तर विष टाकून फायदा नाही. म्हणून हे जे साप पकडणारे असतात त्याच्यामुळे ते विषारी सापाचे दात तोडून टाकतात. आता विषारी साप चावल्यानंतर काय करायचं हे पण जाणून घेणं खूप महत्वाचं. आता साप चावला, बरेच लोक तांत्रिक मांत्रिकाकडे घेऊन जायचे. आधी दवाखाने नव्हते, अजून सुद्धा बऱ्याच सुरगाणा पेठ ग्रामीण भागामध्ये दवाखाने नाहीयेत, तर बरेच लोक घरगुती उपचार करतात किंवा असा तो बाबा आहे त्याच्याकडे घेऊन जा, तो सापाचा विष उतरून देतो. अशा मंदिरमध्ये त्याला झोपून द्या, लिंबाचा पाला त्याच्यावर टाकून द्या. कोणी कोणी त्याला अर्ध गाडून टाकतात, कोणी शेण लावून देतं, कोणी मिरच्या खायला देतं, कोणी पाणी प्यायला देतं, कोणी मीठ खायला देतं. तर अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहेत की जे साप चावल्यानंतर त्याला सरळ सरकारी हॉस्पिटलमध्येच घेऊन गेलं पाहिजे. समजा आता बऱ्याचदा साप पायालाच का बरं चावतात? कारण आपण जेव्हा पायी चालतो, एखाद्या वेळेस पायाचा धक्का लागला सापाला की तो काय करतो, सरळ चावून घेतो अंगठ्याला. म्हणून शेतकरी जे असतील, शेतकऱ्यांच्या मुली आहेत ज्यांच्या घरी शेती आहे, पावसाळ्यात बरेचसे साप निघतात. कारण पाऊस पडला त्यांच्या बिळात
आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली की साप वारुळात राहत नाही. आपण नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच बाया बिचारा वारुळांकडे जातात, वारुळात मुंग्या राहतात. आणि एखाद्या वारुळात साप निघला तरी तो साप काहीतरी खायला गेलेला असतो तिथं, नाही तर साप हा बीळ जे उंदीरचं बीळ असतं ते पण तो तयार करत नाही. म्हणून आपल्याकडं म्हण आहे ना, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे बीळ आयता असतं आणि तो तिथं जाऊन राहतो, फक्त तेवढे पण कष्ट घेत नाही साप. कारण त्याला बीळ तयार करण्यासाठी कुठं काही पंजा आहे का काय आहे बरं, म्हणून तो आयत्या बिळात राहत असतो. समजा आता साप चावला विषारी, पायाला चावला, तर सोपं आता काही गोष्टी तुम्हाला सांगून ठेवतो मुलींना. सगळ्यात आधी घाबरायचं नाही. समोरच्याला चाव द्या, आपल्याला चाव द्या, चावायला नको पाहिजे, पण चावला तर सांगतोय मी. सगळ्यात आधी साप विषारीच आहे का बिनविषारी आहे ते समजून घ्या. घाबरू नका. समोरच्याला चावलंय त्याला धीर द्या. काय होतं, साप चावला आणि ती बाई जास्त रडत फिरते, माय 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 काय होईल मरी होईल. म्हणजे त्याच्यामुळे ज्याला चावलेला आहे तो ऑलरेडी घाबरलेला असतो आणि आपल्या बाया तोफंड करायला लागा, काय माय होईल गे येतो. तर त्यावेळेस त्याला घाबरू नका, काही होणार नाही. आपल्याला माहिती विषारी जरी चावलेला असेल त्याला धीर द्या, काही होत नाही, आपण दवाखान्यात जो तू वाशी. तर समजा आता बोटाला चावलंय तर मग आपण काय केलं पाहिजे. तर समजा आता बघा, साप जेव्हा विष, समजा माझ्या बोटाला इथं साप चावला. आता विषाचं एक विज्ञान आहे. आपल्या, तुम्ही विज्ञानाच्या विद्यार्थीने सर्व 5वीच्या पुढं, आपल्या शरीरामध्ये 24 तास रक्त फिरत असतं. हृदय असं ठिकाण आहे, त्या ठिकाणाहून शुद्ध रक्त आपल्या शरीरामध्ये पसरवलं जातं. आता जेव्हा समजा इथं साप चावला, त्याने विष टाकलं, तर आपल्या या रक्तवाहिन्यांपासून या हळूहळू ते विष आधी सगळ्यात आधी हृदयाकडे जाईल. आणि एकदाच का हृदयाकडे विष गेलं की त्या माणसाच्या वाचण्याचे प्रमाण जरा कमी होऊन जातं. कारण हृदय काय करतो त्याला थोडीच माहिती आहे, विष आहे, त्याचं काम काय फक्त रक्त सर्क्युलेट करणं. मग ते विष आपल्या मेंदूपर्यंत जातात. एकदा का मेंदूपर्यंत विष गेलं तर आपल्या मेंदूच्या नसा फाटतात, हृदय ब्लॉक होऊन जातं, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि माणूस मरतो. मग काय करायचं, समजा इथं साप चावलाय तर या ठिकाणी एखादा पेन असा ठेवायचा किंवा काडी ठेवायची आणि त्याच्या भोवती रुमाल बांधायचा. खूप जोरदार बांधायचा नाही. बरेच लोक असे 4-5 गाठी मारून देतात. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळ जर त्या स्थितीत राहिलं, इकडं रक्त जात नाही आणि हा हात डायरेक्ट निकामी होतो. बऱ्याचदा साप चावल्यानंतर तो वाचतो पण हात कापावा लागतो. म्हणून थोडं त्याच्यामधून रक्त जाऊ शकेल कमी प्रमाणात, एवढी जागा त्याला ठेवायची. त्याला धीर द्यायचा आहे, घाबरायचं नाही, हवा द्यायची आहे. आणि लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जाता येईल याच्यावरती विचार करायचा आहे. या बाबाची रख्या, त्या बाबाची वाळू, याचा अंगारा तुकाऱ्याने कधीच लोक वाचत नाही. नाग, फुरसे, घुनस, मण्यार ही इतके विषारी साप आहेत की त्यांना दुसरा कोणताच इलाज नाही. आणि तुम्हाला माहिती असेल, सापाचं जे काही औषध आहे साप चावल्यानंतर ते त्याच सापाच्या विषापासून बनवलेलं असतं. आता आपण कोरोना बघितलं, कोरोनाच्या लस आल्या होत्या, त्या लस कशा तयार केल्या होत्या, कोरोनाचे जे विषाणू आहे त्यांना मारून त्याच्यापासूनच लस तयार केली होती, माहिती ना तुम्हाला. तसंच सापाचं जे काही अँटीडोट आहे ते त्या सापापासून बनवलेलं असतं. समजा नाग चावला असेल तर ते डॉक्टर ओळखतात विष कोणतं, नागाचं असेल तर बरोबर ते नागाचंच औषध देतील. घोणस चावला असेल तर घोणसचं औषध देतील. तर अशा पद्धतीने या दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी मोठे बुट वापरले पाहिजेत, गम बुट म्हणतो आपण त्याला. कारण साप बऱ्याचदा पायाला चावतो. शेतकरी बिचारा रात्रपाठ आपल्या शेतीमध्ये चारा घास कापायला जातो, पाणी भरायला जातो आणि हळूच त्याचा पाय, साप त्याचा चालत असतो, त्याचं घर असतं ते. आपण सापांच्या घरात जातो, साप आपल्या घरात कधीतरी येतात, ते पण आपण घर बांधून ठेवलेले देतो. त्यांचे आपण काय केलंय, या पर्यावरणाचा ऱ्हास केलाय आपण, जंगल नष्ट केल्यामुळं साप मानवी वस्तीत यायला लागलेली आहे. तर अशी ही सापाबद्दल बरीच माहिती आहे. आता आपण प्रश्नोत्तर घेऊ, कारण बराच जास्त वेळ मला घ्यायचा नाहीये. तुमच्या मनामध्ये सापाबद्दल ज्या जे प्रश्न असतील हात वरती करायचा आहे, त्यांनी प्रश्न विचारायचे. 10-15 प्रश्न आपण घेऊ पटापट. चला विचारा आता, सापांबद्दल कोणताही प्रश्न विचारा. माग का बरं बघताय तुम्ही, मागून कोणी एलियन्स येणार आहे का विचारायला. काय आहे सापाबद्दल कोणताही प्रश्न विचारा तुम्ही, सापांच्या प्रजातीबद्दल, विषयाबद्दल, आणखी काय. बरं, व्हेरी गुड बेटा. 4 प्रजाती, जवळजवळ 10,000च्या वरती म्हटलं तरी चालेल. पण त्याच्यापैकी जवळजवळ 16 प्रजातीचे विषारी जे साप आहेत
त्या 16 प्रजातीमध्ये जमिनीवर राहणारे 8 आहेत आणि समुद्रातले अतिविषारी साप आहेत, जे शक्यतो आपल्याला दिसत नाही. जसं पॅसिफिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल, या महासागरांमध्ये ते आढळतात. ते तर इतके विषारी आहेत की त्यांच्या दंश केल्यानंतर मोजून 10 मिनिटाच्या आत माणूस मरून जातो. तर त्यांचा आपल्याला धोका नाही, कारण आपण कुठं महासागरात जाणार आहे. म्हणून आपल्याला जमिनीवरच्या विषारी सापांचा खूप मोठा धोका आहे. आलं लक्षात? चला, वेगवेगळं आहे. जसं सगळ्यात जास्त जगणारा प्राणी कोणता आहे? सगळ्यात जास्त जगणारा प्राणी कासव. किती वर्ष जगू शकतो तो? 400 वर्ष. तसं बरेचसे साप आहेत, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, अशा वेगवेगळ्या प्रजातींच्या साप आहेत. जसं आता ॲनाकोंडा आहे, पायथन आहे, आजगर आहे, जसं त्याच्यानंतर विषारी साप आहेत, बिनविषारी टोळस आहे, भरपूर आहेत. जसं बोवा, आफ्रिकन बोवा हा आजगरचा प्रकार आहे, तो जवळजवळ 5-6 वर्ष जगतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीचे साप त्यांच्यावर आधारित आहे. काही 10 वर्ष, काही 15 वर्ष, काही 8 वर्ष, काही 2 वर्ष, अशा पद्धतीने ते जगतात. पुढचा प्रश्न, साप्ताहाईचा हात आहे. समजा मी तिला असं चिमकी घेतली, तुला चांगलं वाटलं का? नाही. समजा तुझ्या मैत्रिणीने तुला असं पेन टोचून दिलं, की तिच्याशी भांडण करशील की नाही? तसं सापाचं आहे. तो बिचारा चालत असतो आणि समजा त्याच्यावर आपण पाय पाडला तर निसर्गाने त्याचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याला चावण्याची पद्धत दिलेली आहे. जसं आपल्याकडे हात आहेत. आता मुलींचं भांडण झालं, तुम्ही एकमेकींचे केस असे आवडतात. घरामध्ये भांडण झाले की आई कशी लगेच तांब्या मारून फेकते. तसं ते सापांचं आहे की त्यांच्याकडे हात आहेत का बरं? पाय आहेत का त्यांच्याकडे? मग स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे? फक्त दात आहे, म्हणून ते चावतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. फेस का बरं निघाला? हा, तो ब्रश पण करत नाही, अचानक फेस निघाला. तर सापाचं विष जे आहे ते हृदयाकडे जेव्हा जातं आणि हृदयाचं काम ते ब्लॉक करून देतं, आणि जेव्हा आपल्याला शुद्ध रक्त भेटत नाही, बघा अटॅक काय असतो? अटॅक येतो एखाद्याला, अटॅकने तो मेला म्हणजे काय होतो की आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि आपलं जे रक्त आहे ते हृदयाकडे जात नाही आणि हृदय बंद पडतं. त्यावेळेस आपला जीव घाबरतो, आपल्याला घाम फुटतो आणि तो व्यक्ती मरतो. त्याच पद्धतीने सापाचं विष जर हृदयापर्यंत गेलं की ते अत्यंत घातक असतं. हृदयाचं काम बंद पडतं, आपल्याला श्वास घेता येत नाही आणि मग तो घाबरतो, म्हणून तोंडातनं फेस निघतो.